मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुका होऊन त्याचा धुराळा आता मात्र खाली बसलाय आणि आता मात्र प्रतीक्षा आहे महापौर निवडणुकीच्या आरक्षणाची. हे आरक्षणाची सोडत 22 तारखेला या ठिकाणी होणार आहेत. मंडप तयार आहेत, वऱ्हाडी तयार होऊन सज्ज झालेत. पण आता महापौर पदाचा उमेदवार कोण, महापौर पदाचा नवरदेव कोण आणि अक्षदा मात्र कुणावर टाकायचे, एवढीच काय ती प्रतीक्षा आता बाकी राहिली आहे. महाराष्ट्रात झालेल्या 29 महापालिकेच्या निवडणुकीत 24 महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने 100% विजय मिळवला. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने विजयाचा षटकार ठोकला आणि आधीच दुभंगलेल्या अवस्थेत असलेल्या विरोधी पक्षांचा सुपडा साफ करण्यात भाजप कमालीचा यशस्वी ठरला. परंतु निवडणूक निकालानंतर आता मात्र नवनवीन सौदेबाजी, विषम विचारांची राजकीय गणित जुळवण्याची चिन्ह करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने पावलं टाकल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. मी हा एपिसोड बनवत असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मनसे यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात अशा अनैसर्गिक आघाड्या सत्तेसाठी एकत्र आल्याचं मागच्या काही काळातील गत घटनांवर दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, भारतीय जनता पक्ष हे महाराष्ट्रात एकत्र सरकार चालवतात. महापालिकेच्या कालच्या निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वतंत्रपणाने निवडणुका लढवल्या. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेमध्ये एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरे गेले. नाशिकमध्ये मात्र वेगळं चित्र होतं. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी मात्र स्वतंत्रपणाने नाशिक महापालिकेची निवडणूक लढवली. मुंबईमध्ये एकत्र तर नाशिकमध्ये विभिन्न परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या असताना देखील भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेनी मिळवलेलं यश हे नजरेमध्ये भरण्यासारखं आहे. तर काही ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या, त्यामुळे कोण कोणाचं मित्र व कोण कोणाचे विरोधक हे राज्यातील जनतेला कालच्या महापालिकेच्या निवडणुकीत कळेनासे झालेले होते. विचारांची लढाई असा सोनेरी मुलामा देऊन जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये राजकीय पक्षांना या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळालं. मिनी विधानसभा व उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची पायाभरणी म्हणून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी कटाक्षाने आपली पावलं टाकली आणि त्यामध्ये विजय मिळवला आणि विजयाचा सिकंदर देखील भाजप या ठिकाणी ठरला. भारतीय जनता पक्षाला भविष्यात राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करायची असल्याने त्यांची मनीषा ही कधीही लपून राहिलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2029 मध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करेल आणि त्यासाठी कुठल्याही कुबड्यांची गरज राहणार नाही, असं अमित शहाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे, अनेकदा महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणि जाहीर कार्यक्रमातून हे स्पष्ट देखील केलेलं आहे. नांदेड जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला, तर पुणे जिल्हा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण कालच्या महानगरपालिका निवडणुकीत केंद्रातील व राज्यातील सत्तेतील सत्तारूपी कवचकुंडल मिळाल्याने नांदेड शहर आणि पुणे शहर ही आता मात्र भारतीय जनता पक्षाची शहरं म्हणून ओळखली जाऊ लागली. तसे कालचे महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये ते चित्र देखील स्पष्ट झालं. राज्यातील आधीच प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता मात्र अतिशय गलित गात्र अवस्थेत महाराष्ट्राच्या राजकीय पटांगणामध्ये दिसून येतो. राज्यातील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये आज विरोधी पक्ष नेता नाहीत. राज्यातील इतिहासात विरोधी पक्ष इतका कधीही कमकुवत झालेला नव्हता. ती वेळ मात्र आज विरोधी पक्षांवर या ठिकाणी आली आहे. एकेकाळी शरद पवारांचे 14 आमदार ज्या नाशिक जिल्ह्यातून निवडून जात होते, त्याच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक मनपाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. ओढून ताडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 32 ठिकाणी या ठिकाणी उमेदवार मिळाले आणि ते सगळे उमेदवार सपशेल कालच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. अनेकांच्या अनामत रकमा देखील गेल्या. विसंवाद राजकारणी आणि दरबारी राजकारणामुळे नाशिक जिल्ह्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तारला गेला नाही.
जेवढी वाईट परिस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नाशिकमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान हे कालच्या महापालिकेच्या निवडणुकीत झालं. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशाबशा 4 जागा महापालिकेच्या निवडणुकीत मिळाल्या. त्या मानाने मुंबई जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंपेक्षा कमी यश मिळालं असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त नगरसेवक हे एकनाथ शिंदेचे म्हणजे साधारण 300 पेक्षा जास्त नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कालच्या महापालिकेच्या निवडणुकीत हे निवडून आले. हे यश मात्र त्यांनी निर्विवादपणाने मिळवलं. त्यामुळे एकनाथ शिंदेची राजकीय ताकद आणि राजकीय प्रभाव हा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीसांनंतर राज्यात क्रमांक 2चा निर्विवादपणाने राहिलेला आहे. या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अयासुद्दीन ओवेसींचा एमआयएमने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मिळवलेलं भरमसाठ यश. अयासुद्दीन ओवेसीच्या एमआयएमने महाराष्ट्रामध्ये 126 जागा ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिंकल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष व नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंचे पारंपरिक मतदार म्हणून, मुस्लिम मतदार म्हणून या मतदारांकडे पाहिलं जात होतं. परंतु एमआयएमने मात्र उद्धव ठाकरेंच्या सेनेला, समाजवादी पक्षाला, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम मतांची ही मतं आपल्याकडे वळवण्यामध्ये मोठं यश मिळवलं. हे चारही पक्षांना एमआयएमने निर्माण केलेलं आव्हान ही धोक्याची घंटा ठरू शकते. एमआयएम ही भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून ओळखली जाते, किंबहुना तसा आरोप केला जातो. मात्र हा आरोप निराधार आहेत असं मात्र या ठिकाणी अजिबात म्हणणार नाहीत. किंबहुना हा आरोप सत्याच्या कसोटीवर पूर्णपणे उतरतो असंच कालच्या महापालिकेच्या निवडणुकीतील निकालामुळे जाणवतं. मुस्लिम मतदारांना एकत्रित करून काँग्रेस आणि ठाकरेंच्या मतांची विभागणी करण्यात भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी यश मिळालं. राज्यात तब्बल 126 ठिकाणी महाविकास आघाडीची मतं तोडून मतांच्या ध्रुवीकरणातून त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचे राज्यातील आकडेवारी व निकाल या ठिकाणी सांगत आहेत. महापालिका निवडणूक निकालांनी राज्यातील राजकारणात देवेंद्र फडणवीसांनी आपलं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपला खुंटा अधिक बळकट केला. असं असलं तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी 72-73 जागा अतिशय कठीण परिस्थितीत जिंकल्या. या परिस्थितीत देखील ते नजरेआड करता येणार नाहीत. ठाकरे जरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत हरले असले तरी ते जिंकण्यासारखेच आहेत. मुंबईत मराठी मतदारांची साथ आणि उद्धव ठाकरेंची ताकद अजूनही टिकून आहेत आणि कालचे निकाल हे तेच सांगत आहेत. फक्त पराभूत मानसिकतेतून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागल. त्याचबरोबर मातोश्रीच्या पंचतारांकित संस्कृतीतून देखील हे उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. कल्याण डोंबिवलीपासून पुणे, मुंबई, नाशिक, पिंपरी चिंचवड मध्ये कोणाचा महापौर होणार याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या आहेत. नगरसेवक फोडणे, नगरसेवक पळवणे ते कोंडून ठेवणे अशा प्रकार महाराष्ट्राच्या कालच्या महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला दिसतो. सध्याची लोकशाही आणि त्यात महापालिका निवडणुका म्हणजे खोल्या कुत्रांचा खेळ बनवला गेला आहे. एकेकाळी बुद्धिवत्तांचं आणि विद्वत्तेचं रणक्षेत्र म्हणून नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे पाहिलं जायचं. आता मात्र सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे दृष्टचक्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अकराळ स्वरूपात व्यापक बनलं आहे. त्यामुळे कोणीही विरोधी पक्षामध्ये आज तरी बसायला तयार नाहीत. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी एकत्रितपणाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. असं होणार असेल तर लोकशाही प्रक्रियेत निवडणुकीला कुठलं महत्त्व असणार आहे? ज्यांनी आपल्या मतांची बाजारात विक्री केली त्याला आता मात्र कुणालाही निवडून गेलेल्या नगरसेवकांना कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार अजिबात पोचत नाहीत. मी मागच्या माझ्या एपिसोडमध्ये कुठंतरी म्हटलं होतं, सत्ता जेवढी जास्त मोठी असते तेवढा तिचा गैरमार्गाचा धोका अधिक मोठा असतो. सध्या महापौर निवडणुकीत घोडेबाजार व फोडाफोडीचा चाललेला प्रकार हे तेच दर्शवतो. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुर्तास एवढे. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.